गरम तुला गडबडी यायची पाखरं राखाय सारी बाजरी पाखरांनी घेतली खाऊन. घे पाणी पिऊन. तू सगळी सेवा कर इथं येऊन बसायचं पदशीर. सगळी बाजरी घेतली खाऊन बघितली किती पाखरं येतात. ए आई आता सगळी बाजरी खाल्ली होय. आता आज झाली तर कंस केलेत. मग थोडं त्यांना नको का? त्यांनी कुठं जायचं आणि मग खायला? कशाला राखायचं दगड हाना इथं नुसती. हे बघा तुमचं आहे ना जरा काय गेलं की किरकिर असते. अहो थोडं द्यायला शिकलं पाहिजे माणसानी. पाखरांनी मोकळे काय- कंस केले सगळे. मोकळी नाही केली आरती तशीच येते कंस. आता आहे ना मी उद्यापासून सकाळच येत जाईन राखायला. काय सकाळी येऊन तरी काय ए, गोट्या. चल की तिकडे वरात चालू झाली नाचायला तुझ्यासारखंच पाहिजे. इकडं बाजरी कोण राखायचं? काकू काय सांगायचंय काय वरातीत नाचतं तुमचं पोरग. लोकांची वरात एक सोडली नाही त्याच्या लग्नाला कोण येतंय हजार माहित नाही पण त्याने काय वरात सोडलेली नाही कोणाची. सगळीकडे हजेरी लावा आहेत. तुम्हाला माहित नाही मा पोरग पार आता पहिली शाळेत चाललंय ह्याचं लग्न जमलंय पण ह्यो असं कवर ठेवताय तू तुम्ही? जरा मग तू वरात सावड केलेली लोकांनी फेडायला. कोणाची मला काय करायची याचं लग्न हो नाही हो आमचं काय 35चा झाला ना 35 काय 36 लागला असं तुला. आणि हे असं आमच्या सोबत फिरली काय काय तुमचा चुलता आहे का कोण आहे अंकल आहे का बाप आहे म्हणते एखाद्या जानोळखी माणूस तर बापच समजेन पण ज्याला माहिती ते म्हणते तुमचं चुलता आहे काय येऊ. काही बोलत काय कायचं इथं काय डोक्याला केस राहिले तुझ्या? त्यांचं झालं गेलं म्हणून लागले काय बी म्हणायला का नाही. मग आमचं काय नाही तुमचं पोर घरी ठेवा गावाला वळू सोडा आम्हाला काय. मग तुम्हाला काय नाही मग कशाला आले मग इथं? आम्ही लग्नात वरात चालली तिकडे हर्षदचं लग्न आहे मग जा ना तुम्ही नाचा ना मग मग. त्याला कुणाला आणि याच्याशिवाय काय आहे का. त्याला थोडी चाकणा चुकना की तेव्हा आपला कितीकच नाचतो. म्हणजे काही बी समजतात का तुम्ही. आम्ही काय काय समजेल आम्ही चांगल्यासाठी सांगतोय ना. चकना चुकना काही बी म्हणायला हे आमचा बोवाट नाही अख्खा गावातल्या कोणत्या पोराला विचारायचं कोणत्या पण. हा म्हणजे त्यांच्या लग्नात आज बाई येतोय मी आणि वर नाशी नावं ठेवतात. कोण नाही नावं ठेवी. एवढंच जर असतं ना तो आतापर्यंत लग्न केले असते आणि तुझे पोर 10वीला गेले असते. 21-22ला लग्न होते शेजारी तुम्हाला माहित नाही का ह्याचं 40 होतं अजून तर 5 वर्षांमध्ये तू लग्नच करतो कशाला. मग होईल ना त्याचं लग्न. तुम्ही त्याचे मित्र म्हणता ना मग तुम्हाला नाही बघतायत का त्याला चांगली मुलगी कोणाला याला? आम्हाला मित्र बघू तुमच्या मैत्रिणी ओळख करून तुम्ही द्यायला पाहिजे. आमचे कोणचं मी असं म्हणतो का माझ्या मैत्रिणीवर ओळख करून आम्हाला अरे ह्याचं लग्नाच्या आधी 2 गर्लफ्रेंड होत्या आणि माझं सुद्धा चांगलंच होतं. मी तोंडावाटा नाही काढणार ह्याला साधी ओळख सुद्धा करीन कोणच्या लग्नात नेलं. लग्नात माणूस कशाला नेतं सोयरीक जमवायला. ते तुमचं बरोबर आहे पण त्याच्या मागे किती जिम्मेदारी जिम्मेदारी तीच सांगतो तुमच्या शिक्षणाच्या ह्याचं लग्न ठेवायचं काय संबंध. अरे तसं नाही बाबा पण तरणीसाठी बहीण आहे करा तिला बहीण मग काय तीच अहो पुरीचं लग्न कसं बी होतं लोकांना फक्त पोरगी पाहिजे ती शिकती मग तुझं ठेवायचं काय संबंध आहे काकू तुम्हाला कळत नाही का. काही कशी लोक काय लोकांना काही तुम्हाला थोडं बोलायला लाज वाटते का नाही? आम्ही बोललोच याच्यासाठी की तुम्ही मनाव घेता. एकपट राहिलंय आमचं तुम्ही तशी टोचून बोलतात का. दोघांचं पण होईल. कधी होईल बघा कधी व्हायचं एवढंच जर असत ना अशी सुयरी बघा ज्या पोराबर तुमचं लग्न होईल ना त्याला बी बहीण असली पाहिजे ती देत बघा फक्त. काय नाही देणार काय कमी माझ्या भावामध्ये काय राहिलंय त्याच्यात. काय राहिलंय म्हणजे तुमचे झाले ना शांत बसायचं. तो फक्त पोरगा एवढाच राहिलाय नाही तर काही नाही राहील त्याच्यात. अंगाने नीट नाही डोक्याने नीट नाही त्याच्यात काय क्वालिटी काय राहिली आता. गावभर हिंडत त्याला घरातले काम असतात शेतीतलं बघावं लागतं. गावभर हिंडायला मला पोरग पहिलीच जाते माझ्या सासऱ्याने उगाच पोरगी नाही दिलेली मला. मग काय करता काय तुम्ही मग त्याला बोलायला आली इथं तू म्हणता मुलगा आहे काही पहिले पराक्रम जिंकला काय तुम्ही मुलगा झाला तर तुम्हाला. मग लग्न झालंय माझं नाही आणि तुमच्या बायकोच्या पप्पांना काय सांगितलं तुमच्याकडे 50 एकर जमीन आहे. किती जमीन आहे तुमच्याकडं मुलगी फसवून तुम्ही लग्न करता माझ्या भावाला बोलायला चालले का इथं. काहीतरी खोटं नाटक सांगावं लागतं. खोटं नाटक तुमच्या सारखं नाही ना माझा भाऊ खोटं नाटक करायला. त्याच्या मनात असतं त्याने आतापर्यंत केलंय असतं लग्न पण तो माझ्यासाठी थांबलेला आहे. आणि आम्ही पत्राच्या घरात राहत होतो माझ्या भावाच्या मेहनतीमुळे आज कुठेतरी चांगलं होतंय आमचं. करून लग्न करून का माणूस का लय मोठा होतो का. माझ्या भावाला अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवते तुला पण. ज्याचं करावं चांगलं. आता आम्हाला वाटलं होतं तुम्ही मनावर घेता आणि त्याचं असं वाटतं होतं तुम्हाला येऊन माझ्या भावाला काय जाड्या म्हणते काय टकल्या म्हणते स्वतःकडे बघा पहिले मग दुसऱ्यांना बोला. पण आम्ही चांगल्यासाठी सांगितलं होतं एवढं काय चांगल्यासाठी तापायची गरज सांगितलं नाही. तू शांत बस. तुमच्या घरात बहिणी असतील मग तुम्हाला कळायला असतं जिम्मेदारी काय असते म्हणून. बाप नाही आम्हाला सगळं तो करतोय. जा निघा. चला जिक लग्न तुला नाही जाऊ तुम्ही येईन मागणं नको येऊ. हे असले कसले मित्र आहेत आता तुझे जे तोंडाला येईल ते बोलून जाता. जाऊ दे त्यांना तरी काय माहिती आपल्या अडचणी आपल्याला माहिती. आणि कसं आहे आपल्याला खोटं नाटक जमत नाही. बंडल मारून बोगसगिरी करून लग्न पण आता कुठे बी खोटच चालतंय आता खरं नाही राहिलं आता.
ना खोटं चालतंय म्हणून काय ते काही चांगलं नाही ना. चांगलं नाही राहिलं म्हणून असं चाललंय आता इतके दिवस. काय असन ते असन, आपण आपल्या तत्वाने वागायचं. हा काय नाही ते खोटं नाटक बोलून लग्न नाही. मी शेतकरी आहे, माझ्या बहिणीची जबाबदारी माझ्या मागं. आतापर्यंत आपलं घरदार सुद्धा चांगलं नव्हतं, आता चांगलं झाले ना. बघू, जमलं तर जमन, करून टाकेन मी लग्न. एवढं काय त्याला. मित्र येतात नाही बोलत येत येऊन तडा जाऊ दे न, बोलू दे त्यांना. बोलायला त्यांचं काय जाते, ते आपल्याला तुकडा आणून नाही ना घालत. तेच तर, जाऊ दे, चला काम करू आपलं आपलं, मरू दे. हा, ज्याला लय काळजी असेल ते येईन पोरगी घेऊन दाखवायला. ती कोणाचं नडलंय का अशी बोला येतात. बरं जाऊ दे मूर्ती, चल पाखरं परत जा बाजरी खात यानं. येडा करून मग. हा